नमस्कार, मी एस टी जगताप, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक ITI अमरावती. आज आपण LVDTचा अभ्यास करणार आहे. तर LVDT म्हणजे काय? लिनियर व्हेरिएबल डिफरन्शियल ट्रान्सफॉर्मर. बेसिकली याचं जे काम असते ते डिस्प्लेसमेंट सेन्सर म्हणून काम करतो. ठीक आहे. याची जी बेसिक डायग्राम असते जर तुम्हाला दिसत असेल तर याप्रमाणे याची बेसिक डायग्राम असते. याला दोन वाइंडिंग्स असतात, एक प्रायमरी आणि सेकंडरी. सेकंडरीमध्ये दोन वाइंडिंग असतात आणि मध्ये एक कोर असतो. हा कोर असतो, हा कोर जो आहे तो व्हॅरी होत राहतो, डिस्प्लेसमेंट होत राहते. जेव्हा या कोरमध्ये डिस्प्लेसमेंट होते तेव्हा याचा आउटपुट जे आहे प्रायमरी 1 आणि सेकंडरी 1 आणि सेकंडरी 2 याच्या रिडिंग्समध्ये बदल होते. आणि जेव्हा रिडिंग्समध्ये आउटपुटमध्ये बदल होते तेव्हा डिस्प्लेसमेंट सेन्स केली जाते. तर हा डिस्प्लेसमेंट सेन्सर आहे. तर या आपण दिलेल्या सर्किट डायग्रामपणे आपण याची पूर्ण वायरिंग केलेली आहे. आता आपण हा सध्या सेंटर पोझिशनला आहे, म्हणजे ही जी आयडियल कंडिशन इथे दिलेली आहे डायग्राममध्ये, या आयडियल कंडिशनला सध्या LVDT सेट केलेला आहे. आणि याचा आपण जे हे बघतोय, आउटपुट बघतोय, व्होल्टेज दोन्ही इकडे जवळपास सारखा आहे. तर आपण हा जो आतमधला कोर आहे, सेकंडरी जो कोर आहे, तो कोर मुवमेंट करण्यासाठी, डिस्प्लेसमेंट करण्यासाठी इथे हे वर्नियर दिलेलं आहे. आपण याला जर इकडे डिस्प्लेस केलं, याला आतमध्ये इकडे कोर हरवला किंवा इकडे हरवला तर या सेकंडरी वाइंडिंगमध्ये सेकंडरी 1 आणि सेकंडरी 2 याच्यामध्ये रिडिंग्समध्ये चेंज होते आणि ते त्याला तो डिस्प्लेसमेंट सेन्स करतो. आता आपण एक थोडं चेंजेस करून बघूया याच्यात. हे बघा, मी हा कोर आहे, हा कोर काय करतोय, मूव्ह करतोय. तर मूव्ह केल्यानंतर बघा एका वाइंडिंगमधनं जास्त व्होल्टेज येतो आणि एका वाइंडिंगमध्ये कमी व्होल्टेज येतो आहे. ठीक आहे. त्याचं कारण काय आहे की जर हा कोर जर समजा एका वाइंडिंगकडे गेला तर या वाइंडिंगमधून जास्त व्होल्टेज फ्लो होईल आणि याच्यामधून कमी होईल. तर त्याचप्रमाणे बघा, इकडे जेव्हा हा कोर मी इकडे राईट साईडला एक डिस्प्लेस करतोय तेव्हा एका वाइंडिंगचा आउटपुट जास्त येतोय, एकाचा कमी होतोय. बरोबर. सेम आता जर आपण जेव्हा याला उलटं रिपीट करू, हा शाफ्ट आता आपण इकडे नेऊ तर काय होईल, आता या वाइंडिंगमधला व्होल्टेज वाढेल आणि हिचं कमी होईल. ठीक आहे. हे बघा, आता या वाइंडिंगचं व्होल्टेज, सेकंडरी वाइंडिंगचं याचं व्होल्टेज वाढून राहिलं आहे, याचं कमी होत आहे. म्हणजे बेसिकली हा जो LVDT आहे, या LVDTचं काम काय आहे की डिस्प्लेसमेंट सेन्स करणं. म्हणजे जर कुठे डिस्प्लेसमेंट झाली तर ती सेन्स करायचं काम हा LVDT करतो. ठीक. याचा उपयोग रोबोटिक्समध्ये किंवा एरोप्लेनमध्ये डिस्प्लेसमेंट सेन्स करण्यासाठी किंवा हायड्रोलिकमध्ये याचा उपयोग केला जातो.